ऐकत आहात करार एका लग्नाचा सीझन 2 भाग 45. हे काय दीपाजी, तुम्ही अजून झोपला नाही? रात्रीचे 12 वाजलेत. रणवीर आपल्या मनगटावरील घड्याळात एक नजर टाकतच बोलतो. हो, ते जरा मला तुमच्याशी बोलायचं होतं. ती परत इकडे तिकडे पाहत बोलते. ओके, पण त्याआधी दीपाजी, मला तुमच्याशी बोलायचं आहे. खूप खूप सॉरी दीपाजी. म्हणजे ते कालपासून आधी मला तुमचं ऐकून घ्यायला हवं होतं. तो बोलत राहिला. इट्स ओके रणवीरजी, मला समजते. रादर मला माहीत आहे की तुम्ही केतनसाठी किती पॉझेसिव्ह आहात ते, आणि चिवसाठी सुद्धा. ती आपली मान खाली घालूनच बोलत असते. पण तरीसुद्धा तो स्वतःवरच नाराज होता. बरं, ते सर्व जाऊ द्या. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? तो आपल्या भावनांवर आवर घालत बोलतो. ते एक मला बोलायचं होतं. आता ती त्याला पाठ करून बोलते. ते रणवीरजी, मला एक बोलायचं होतं. ते 6 वर्षापूर्वीची म्हणजे मी बोलणार होते, पण आज मी तुम्ही विचारलेल्या 6 वर्षापूर्वीच्याच प्रश्नांचं उत्तर आज देऊ इच्छित आहे. ती गोलगोल बोलते. माझ्या प्रश्नाचं उत्तर? तिच्या त्या गोलगोल बोलण्याने त्याला मात्र काहीच समजत नव्हतं. ती जरा आता लाजतच बोलते. ते रणवीरजी, मला तुमच्या चिव आणि केतनची आई बनायची इच्छा आहे. पण ते तर तुम्ही आहात ना? तो अजून गोंधळून. तसा नाही रणवीरजी. ती जराशी भीतीयुक्त लाज तिच्या गाली पसरली होती आता. म्हणजे ते मला कायमचं या घरात तुमच्या मुलांची आई म्हणून, वाड्याची सुनबाई म्हणून आणि तुमची पत्नी म्हणून, असं बोलत ती आपल्या बोटातील अंगठी काढून आपल्या गुडघ्यावर बसत त्याच्यासमोर धरत बोलते. काय? ते ऐकून तर मात्र त्याच्या झोक्यावर बसलेला असूनही तोल जातो. हो, मलाही 6 वर्षापासून तेच वाटत होतं जे तुम्हाला 6 वर्षापूर्वी वाटत होतं. पण त्यानंतर ते रिपोर्ट, ती कीर्ती, मग कॅन्सर. ती पुढे अजून बोलतच असती की तो उठून पटकन तिच्या तोंडावर आपला हात ठेवतो. बस झालं दीपाजी. झालं गेलं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने आपला संसार उभा करूयात. तो खिशात हात घालून एक वस्तू काढतो आणि हळूच तिचा हात आपल्या हातात घेऊन तिच्या हातात घालायला लागतो. त्या हिरव्या रंगाच्या बांगड्या. चुडा असतो. खूप छान आहेत बांगड्या. ती आपला हात कानासमोर धरून तो हलवून त्याची किणकिण ऐकत म्हणते. आवडल्या तुम्हाला? तो हळूच पण खूप प्रेमाने विचारतो. हो, खूप छान आहेत. ती अचानक बांगड्यांची ती किणकिण थांबवत पुढे बोलायला लागते. रणवीरजी, पण बोलता बोलता मध्येच थांबते. बोला ना, तो काळजीने म्हणतो. तुम्ही माझं गिफ्ट का नाही स्वीकारले? ती आपल्या हातातील अंगठी दाखवत बोलते. तसं तो ती अंगठी हातात घेतो. मी ती स्वीकारली असती, पण दीपाजी, त्यासाठी आपल्यात एक विधी असतो ज्याला साखरपुडा म्हणतात. रणवीर रोमॅन्टिक अंदाजात तिच्या कानात विस्पर करत म्हणतो, आणि त्याचं तसं बोलणं ऐकून दीपाला अजून लाजायला येतं. ताई, आता लाजणं सोडा आणि लवकरात लवकर आपल्या वाड्यात मोठ्या सुनबाई म्हणून या. माझ्या मोठ्या जाऊबाई म्हणून. राजश्री त्या दोघांच्या जवळ येत तिच्या खांद्याला पुश करत बोलते. सोबत सगळेजण होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आकाशालाही ठेंगणं वाटेल इतका आनंद होता. मी आलेच. सर्वांना तसं एकत्र पाहून तिला मात्र अजून जाम लाजल्यासारखं होतं आणि ती पळतच आत जाते. आता ह्यांना काय झालं? पण तिला तसं जाताना पाहून रणवीर आश्चर्य व्यक्त करत म्हणतो. त्याचं काय आहे ना मित्रा, माझी मैत्रीण अशी पळाली ना, त्याला लाजणं असा प्रकार म्हणतात. जेव्हा एखाद्या मुलीला किंवा बाईला त्याच्या लग्नाचा विषय चालू आहे असं समजतं ना, तेव्हा आपल्या भारतीय नाऱ्या अशाच लाजतात. शशांक त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणतो. पण आज मी खूप खुश आहे. शेवटी आम्ही दोघं एकत्र आलोच. रणवीर खूप खुश होत बोलतो. ऐकलंस का केतन? दीपाईचं आणि आपल्या रणवीर बाबांचं लवकरच लग्न होणार आहे. आई म्हणाली ती मला फुलपाखरूवाला ड्रेस घालणार आहे
आजच्या संध्याकाळच्या पूजेला. दुसऱ्या दिवशी खूप खुश होऊन केतकी केतनला सांगत असते. सर्वजण नाश्ता करत असतात. आणि तुला पण ना छान छान ड्रेस घालायला देणार आहे आई. सगळेजण तिचं बोलत ऐकत गालात हसत आपला नाश्ता संपवत असतात. मला नको छान छान ड्रेस. तो आपल्या समोरची नाश्त्याची डिश धिरकावतो आणि रागातच निघूनही जातो आपल्या खोलीत. ह्याला काय झालं? सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ असलेले तात्या थोडे रागातच बोलतात. काही नाही हो तात्या, ते त्याला शिरा आवडत नाही ना, म्हणून तो रागावला आहे. राजश्री तात्यांना पाणी देत बोलते. बरं बरं, मग साहेबांना जे आवडतं ते बनवा. आणि हो, धाकट्या सुनबाई, श्रीला बोलावलं आहे ना? कधीपर्यंत येत आहेत मग ते? तात्या पाण्याचा घोट घेत विचारतात. हो, दुपारपर्यंत येईल तो. हे राजवीर गेलेत त्याला आणायला. ती स्वयंपाकघरात जाऊन हसून बोलते. दीपाजी, प्लीज वाईट वाटून घेऊ नका. बस काही दिवस जाऊ देत, मी स्वतः केतनला समजावतो. थोड्या वेळाने दीपा एकटीच किचनमध्ये आहे हे पाहून रणवीर आत येऊन तिला बोलतो. मला कळतंय त्याची हालत. सध्या तो इतक्या कोवळ्या मनाचा आहे की त्याला आत्ता जे कोणी काही बोलेल तेच त्याला खरं वाटेल. शिवाय त्याला खरं सांगूनही आता काहीच उपयोग नाही. दीपा काळजीत बोलते. होईल सर्व नीट, काळजी करू नका. मी आहे ना, तो तिला धीर देत म्हणतो. तुम्ही नका जास्त काळजी करू. आता आपलं प्रेमच त्याला आपल्यावरील विश्वासच निर्माण करायला मदत करेल. तीही त्याला विश्वास देत बोलते. हो, चला, जरा मला कामं आहेत रात्रीच्या कार्यक्रमाची. तुम्हीही आवरून घ्या. तो डोळ्यांनी तिला दिलासा देत म्हणतो. तशी तीही डोळ्यांनीच हो म्हणते. यावेळी मात्र पळून जायचा प्लॅन नाही ना करत आहात? तो दरवाज्यातून परत माघारी येत तिला म्हणतो. ती मात्र निशब्द नजरेनेच त्याला पाहत असते. नाही, त्याचं काय आहे ना, आधीच माझ्या लग्नाचा खूप तमाशा झालाय. तो नकळत तिला टोचून बोलतो आणि तिच्या डोळ्यातून अश्रू टपकायला सुरुवात होते. सॉरी, तुम्हाला मला दुखवायचं नव्हतं. पण ते, तिच्या डोळ्यातील पाणी पाहून मात्र आता तो चांगलाच गांगरतो. मला समजते. ती त्याला पाठ करून आपले अश्रू हलक्या हाताने पुसत म्हणते. तसं तो काहीच न बोलता निघून जातो. दिवसभर सगळे व्यस्त असतात. केतन मात्र एकटा आपल्याच खोलीत बसून होता. चिऊ आपल्या मैत्रिणींबरोबर या कार्यक्रमाचा आनंद घेण्यात व्यस्त असते. केतन, एक आवाज केतनला येतो आणि केतन तसा मागे वळून पाहायला लागतो. दादा म्हणतच तो त्याला मिठी मारतो. श्री आलेला असतो. तू इथे काय करतोय? खाली सगळे तुझे मित्र आलेत. श्री खूप प्रेमाने त्याला विचारतो. श्रीही जास्त मोठा नव्हता. साधारण 11 वर्षाचा मुलगा होता, राजवीर आणि राजश्रीचा. पण वयाच्या मानाने त्याला बरीच समज आली होती. हॉस्टेलला जो तो राहत होता. दादा, मी नाही येणार खाली. माझ्या आईला शिक्षा दिली त्या आंटीने व बाबाने मिळून. मला नाही यायचं, तो तक्रार करत म्हणतो. केतन, मला समजू शकते तुला आता काय वाटत आहे ते. पण तुला माहीत आहे की नाही, माझे बाबा, तुझे बाबा आपली चूक झाल्यावर आपण चुकल्यावर शिक्षा करतात. श्री त्याला समजावत. हो, मी खूप मस्ती करतो. मी चांगलं होण्यासाठी मला शिक्षा करतात. तो खूप फ्री होऊन आपल्या मोठ्या भावाशी बोलत होता. त्या दोघांमधील कनेक्शन बॉन्ड किती मजबूत असेल ते त्यांच्या बोलण्यावरूनच समजत होतं. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.